जय महाराष्ट्र मित्रांनो, एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडीला मराठवाड्यात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। मात्र दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडी जोरदार मुसंडी घेऊ शकते। मराठवाड्यात एकूण 46 जागा आहेत, त्यापैकी महायुतीला 30 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे, तर महाविकास आघाडीला 15 जागा मिळण्याची शक्यता आहे। एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी होण्याचा अंदाज आहे। दुसरीकडे मात्र पश्चिम महाराष्ट्रात याच्या उलट परिस्थिती दिसून येत आहे। पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचा अंदाज आहे। पश्चिम महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 48 जागा आहेत, त्यापैकी 36 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे, तर 21 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होऊ शकतात। एका जागेवर अपक्ष उमेदवार आघाडीवर राहण्याची शक्यता आहे। दरम्यान उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि मुंबईचा देखील एक्झिट पोल सादर करण्यात आला आहे। एक्झिट पोलनुसार मुंबईमध्ये महायुतीला 22 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर महाविकास आघाडीच्या वाट्याला 14 जागा येऊ शकतात। कोकणात देखील महायुतीचा दबदबा कायम आहे। कोकणात महायुतीचे उमेदवार 24 जागांवर विजयी होऊ शकतात, तर महाविकास आघाडीला 13 जागा मिळण्याची शक्यता आहे। उत्तर महाराष्ट्रात महायुतीला सर्वाधिक 38 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर महाविकास आघाडीला केवळ 7 जागा मिळू शकतात असा अंदाज आहे। तर मित्रांनो, याबद्दल तुमचे काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।